माझं नाव तेजस रमेश तिके. वडिलांचं नाव रमेश किसन तिके, शिवसेना उपविभाग प्रमुख. घडलं आहे असं की 26 जानेवारी 2026 रोजी वडिलांचा अटॅकने मृत्यू झाला. परंतु त्यांचे जे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील काका, शहर प्रमुख नारायण पाटील काका आणि माझा मित्र युवासेना प्रमुख युवासेना शहर अधिकारी नीरज पांडे यांनी जी चुकीची बातमी पसरवली त्या संदर्भात मला बोलायचं आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की ते जे पोस्टर लावायचं जे प्रकरण होतं त्याचा पोलिसांकडनं माझ्या वडिलांना दबाव आला आणि त्यामुळे त्यांनी मानसिक त्रास आणि त्यांचा छळ झाल्यामुळे त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पण हे असं या गोष्टीत कुठलंही तथ्य नाही. कारण असं की जेव्हा वडील, मी आणि आई रात्री एकत्र जेवलो, त्यानंतर झोपलो आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा दबाव किंवा दुसरा कुठलाही प्रकार नाही. हा एक नैसर्गिक मृत्यू आहे. त्यांना याच्या पहिलेही अटॅक आला होता 2012 मध्ये आणि तसंच त्यांना अटॅक आला. पण यावेळेला आम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकलो नाही, कारण जे काय झालं ते विदिन 5 मिनिटाच्या अंतर्गत सर्व गोष्टी झाल्या आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. परंतु हे जे उबाठा गटाचे जे नेते आहेत त्यांनी या गोष्टीचा चुकीच्या प्रकारे त्यांनी म्हणजे दाखवलं गेलं आहे की पोलिसांच्या दबावामुळे हे जे पप्पांना अटॅक आला हे सर्व चुकीचं आहे. आणि त्यानंतर ते या गोष्टीबद्दल आम्ही त्यांच्याकडे बोलणंही केलं. ते घरी येऊन गेले. शरद पाटील काका, जिल्हा प्रमुख उबाठा कल्याण जिल्हा. अजून त्यानंतर ते गुरुनाथ खोत, संपर्क प्रमुख नीरज दुबे, ते आणि आणखी शिवसेना उबाठाच्या गटाचे सर्व पदाधिकारी आणि ते सर्व येऊन गेले. त्यावेळेला आम्ही त्यांना तीच मागणी केली होती की तुम्ही हे लवकरात लवकर हे जे आहे ती विनंतीपूर्वक त्यांना आम्ही हे केलं होतं की बाबा तुम्ही हे लवकर जे तुम्ही हे स्टेटमेंट दिलं आहे मीडियाला, त्याच्यामुळे वडिलांची खूप नावाची खूप म्हणजे बदनामी झाली. तर ती इथपर्यंत झाली की सर्वच्या ठिकाणी तीच न्यूज चालत होती. आणि जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्याच पदाधिकारी जे आहेत शिवसेना उबाठा गट, तर तुम्ही तुमच्याच लोकांचं जर त्या मृत्यूचं राजकारण करत असाल तर ही खूप चुकीची बाब आहे. आणि आमची हीच मागणी आहे. आता त्या गोष्टीमुळे माझ्या आई डिप्रेशनमध्ये गेली आहे. तिला जो मानसिक त्रास झालेला आहे, कारण ऑलरेडी माझे वडील एक्सपायर झाले, मी घरी येत नाही त्यांच्या चितेला अग्नी देऊन, तोपर्यंत आम्हाला फोन यायला चालू झाले की हे काय प्रकरण घडलंय. हे अशा प्रकारे असं कुठलंही प्रकरण घडलेलं नसतानाही आम्हाला हा मानसिक त्रास झालेला आहे. तर आमची हीच विनवणीपूर्वक मागणी आहे की शरद पाटील काका, जिल्हा प्रमुख उबाठा, नारायण पाटील काका, शहर प्रमुख कल्याण आणि शहर अधिकारी कल्याण नीरज दुबे यांनी आमच्या घरी येऊन आईची आणि वडिलांच्या फोटोसमोर माफी मागावी. आणि त्यांनी ॲक्च्युली ते कबूलही केलेलं आहे. आणि जर त्यांनी ही लवकरात लवकर मान्य केली तर त्यांच्यासाठीही चांगलं आहे आणि आमच्यासाठीही चांगलं आहे. कारण माझी मम्मी या डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. उद्या जर तिला जर काय बरं वाईट झालं तर याची हे पूर्ण जिम्मेदारी या तिघांची असेल आणि शिवसेना उबाठा गट यांची असेल. आमची शिवसेना उबाठा गट कल्याण जिल्हा प्रमुख शरद पाटील काका, शहर प्रमुख नारायण पाटील काका आणि शहर अधिकारी नीरज दुबे यांच्याकडे हीच मागणी आहे. जसे त्यांनी पत्रकारांसमोर जाऊन त्यांनी खोटी अफवा पसरवली की वडिलांचा दबावामुळे मृत्यू झालाय, तशी पुन्हा आमची ही विनवणीपूर्वक मागणी हीच आहे की त्यांनी पत्रकारांच्या समोर जावं आणि त्यांनी जी आपली चूक त्यांची झालेली आहे ती मान्य करावी. अन्यथा त्यांनी जी आमच्याकडे त्यांच्या काही गोष्टींचा प्रूफ आहे ते आम्ही त्या गोष्टीचा उलगडा करू.